मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। जिनके चरणों में दुनिया झुकती, जिनके चरणों में दुनिया झुकती, मुझे अनमोल वो मोती मिला। गुरु म्हणजे ज्ञान सूर्य, गुरु म्हणजे ज्ञानसागर, ज्यांच्या नाममात्राने व दर्शनाने प्रारब्धाचे भोगही सरून जावेत, पाप तापांचे क्षालन होऊन दुःख कष्टांचे दहन व्हावे। जसा दिवा प्रज्वलित होताच अंधकार नष्ट होतो, तसेच श्री गुरूंच्या सहवासात मानवाच्या जीवनातला घोर अंधकार हरला जातो। या दिव्याच्या तेजाची पूजा म्हणजेच गुरुपूजन होय। अशा दैदिप्यमान गुरुचरणांचे गुरुपूजन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले ते समस्त पुणेकरांना। निमित्त होते अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी चाकण, जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। आदल्या दिवशी भाग्यवान यजमान श्री व सौ लीलाबाई बाळासाहेब खराबी यांच्या निवासस्थानी श्रींच्या पादुकांचे वाजत गाजत आगमन झाले होते। सोहळ्यादिनी सकाळपासूनच पुणेकरांची भव्य मिरवणूक परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांच्या स्वागतासाठी सज्ज होती। अतिशय जल्लोषात विशाल शोभिवंत रथात श्रींच्या पादुकांना विराजित करून ही मिरवणूक कार्यक्रमस्थळी प्रस्थान करू लागली। पुणेरी ढोल, आकर्षक देखावे, झेंडेधारी, कलशधारी सारेच अगदी मन मोहित करणारे होते। चैतन्यमय वातावरणात परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचे कार्यक्रमस्थळी धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले। सुहासिनी स्त्रियांनी त्यांचे औक्षण केले। तत्पश्चात परमपूज्य जगद्गुरु श्रींची प्रतिमा व सिद्ध पादुका सिंहासनावर आरूढ करण्यात आल्या। पुरोहितांद्वारे त्यांचे षोडशोपचारी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले। यावेळी सुमारे 300 ते 350 भाविकांनी नित्यपूजेतील प्रतिकात्मक गुरुपादुकांचे पूजन केले। 5,500 ते 6,000 भाविकांची मांदियाळी हा सोहळा प्रत्यक्षरित्या अनुभवत होती। या सोहळ्याचे औचित्य साधून पुणे जिल्ह्याच्या वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांसाठी एक फिरती टॉयलेट व्हॅनची रक्कम संस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती। त्यांनीही परमपूज्य गुरुमाऊलींच्या अलौकिक कार्याची प्रशंसा केली। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनभूषण अलकाताई खर्डे यांनी आपल्या सुश्राव्य वाणीने प्रवचन सेवा करतेवेळी त्या म्हणाल्या, ईश्वराचे सगुण रूप म्हणजेच गुरु। गुरु हे ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचे निर्माता, विष्णूंप्रमाणे सत्प्रवृत्तीचे कारक व महेशाप्रमाणे दुर्गुणांचे नाशक असतात। प्रारब्ध आणि ग्रहांचा प्रभाव मानवाला भगवंतास भजायला आडकाठी उत्पन्न नाही करत। जो सद्गुरूंची आज्ञा पाळतो, सद्गुरूंनी सांगितलेली भक्ती नियमित करतो, त्याचे प्रारब्ध हमखास बदलू शकते। जे परमेश्वरालाही शक्य नाही ते सद्गुरू घडवून आणू शकतात। गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना। प्रवचनाची सांगता झाली। तब्बल 648 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन भक्ती मार्गाची सुरुवात केली। श्रींच्या पादुकांचे दर्शन सुरू होताच भाविक रांगेतून शिस्तीचे पालन करत दर्शन घेत होते। अखेर निरोपाची वेळ येताच साऱ्यांनी सजल नेत्रांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांचा निरोप घेतला। श्री गुरुदेव।